ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी बीडमध्ये 17 ऑक्टोबर रोजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा होतोय आणि त्याच मेळाव्याची तयारी बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती सुरू आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा पद्धतीने भव्य असं व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर बैठक व्यवस्था असेल, लाईट व्यवस्था असेल, साऊंड सिस्टमचं जे काम आहे ते देखील आता युद्ध पातळीवरती सुरू आहे। मागच्या वेळेस देखील या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेली होती, मात्र पावसाचं कारण दिल्यामुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली आणि ती सभा आता या ठिकाणी होते। भव्य असं हे विस्तीर्ण असं मैदान आहे आणि या मैदानावरती तयारी करण्यात आलेली आणि अंतिम टप्प्यामध्ये तयारी आलेली आहे। अवघे काही दिवस उरलेले आहेत, त्यामुळे आता नेमकं कशा पद्धतीने हा मेळावा असणार आहे, त्याचबरोबर या मेळाव्यामध्ये कोण कोण उपस्थित राहणार, आपल्यासोबत संयोजक सुभाष राऊत आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने हा मेळावा आहे, कोण कोण उपस्थित राहत आहे, निमंत्रण कोणाकोणाला दिलं आहे? निश्चितच येणाऱ्या 17 तारखेला आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसीच्या माध्यमातून ओबीसी महाएल्गार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मेळाव्याला या जिल्ह्याचे माजी मंत्री आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब या व्यासपीठावरून मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब आहेत, हे देखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे हे देखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी साहेब हे देखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। ज्यांनी ओबीसीसाठी सातत्याने काम केलं सध्या असे प्राध्यापक लक्ष्मण आखे सर हे देखील या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत। त्याचबरोबर भटक्या विमुक्ताचं ज्यांनी चळवळ मोठी उभा केली असे लक्ष्मणजी गायकवाड साहेब या ठिकाणी या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत। यांच्यासोबत अनेक ओबीसीचे नेते दिग्गज या व्यासपीठावर येऊन लोकांसाठी मार्गदर्शन करून पुढची दिशा काय ठरवायची या ठिकाणी या कार्यक्रमासाठी येत आहेत। निश्चितच 2 तारखेला जे गॅजेट लागू झालं होतं आणि त्या गॅजेट लागू झाल्याच्या नंतर ओबीसीमध्ये एक भीतीचं वातावरण झालेलं आहे की आमचं आरक्षण गेलेलं आहे। निश्चित आज आपण पाहतो जसं गॅजेट लागू झालं तसं ओबीसी समाजातल्या जवळपास 17 ते 18 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, स्वतःचं जीवन त्यांनी त्या ठिकाणी संपवून टाकलेलं आहे। यांना धीर देण्यासाठी आणि हे 2 तारखेचं गॅजेट रद्द करावं यासाठी आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी येऊन लोकांना मार्गदर्शन करणार आहेत। मात्र या मेळाव्याला भाजप मंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रण दिले आणि त्या या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत का? कारण धनंजय मुंडे यांनी स्वतः मी उपस्थित राहणार सांगितलं, पंकजा मुंडेंच्या संदर्भात निश्चित आदरणीय आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना पण आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। त्यांचे आज उद्या त्यांचंही बाईट येऊन जाईन असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय। आम्ही पर्सनल जाऊन त्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे। या जिल्ह्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर साहेब यांना पण आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। हे दोघं पण या मेळाव्यात येतील अशी अपेक्षा आम्हाला वाटते। या ठिकाणी तयारी कशा पद्धतीने सुरू आहे? गावागावामध्ये आता तुम्ही जाऊन बैठका देखील घेताय, नेमकं लोकांमध्ये कशा पद्धतीनं उत्साह आहे आणि लोक या मेळाव्याला कशा पद्धतीने सहभागी होतील? आज 375 जाती ओबीसीच्या एकत्र येण्याचं या ठिकाणी आणि सगळे नेते एकत्र येत आहेत। त्यामुळं गावोगावी ज्यावेळेस आम्ही बैठकीला जातो त्या ठिकाणी आम्हाला सभेचं रूपांतर त्या ठिकाणी दिसतंय किंवा 200-300 लोक सहज त्या गावात गेल्यानंतर बैठकीला जमत आहेत। रात्री 10 वाजले 11 वाजले तरी लोक आमच्यासाठी जागे राहत आहेत का? तर त्यांना माहीत आहे ही चळवळ कुठेतरी टिकली पाहिजे आणि हा GR रद्द झाला पाहिजे। आज या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था लागलेल्या आहेत, जे लोक तयारी करत होते आज त्यांचे देखील आरक्षणामुळे अडचणी वाढलेल्या आहेत। म्हणून हे 2 तारखेचं गॅजेट रद्द झालं पाहिजे ही प्रत्येक तमाम ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या समाजाची देखील ही मागणी आहे। म्हणून लोक उत्स्फूर्त या ठिकाणी या मेळाव्यासाठी आणि या नेत्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी येणार आहेत। या ठिकाणी कुठेतरी तुम्ही तयारी करता, मात्र दुसरीकडून जर बघितलं तर मराठा समन्वयक यांनी विरोध देखील केलेला आहे। बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही, त्याचबरोबर ज्या मैदानावरती तुम्ही हा मेळावा घेताय त्या मैदानावर मेळावा घेण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीने देखील बोललं जात आहे। काय त्यांना उत्तर असेल? संविधानाने प्रत्येकाला मेळावे आंदोलन घ्यायचे अधिकार दिलेले आहेत, प्रत्येकाने आपापल्या समाजाचं काम करावं। आमची भूमिका तीच आहे, आदरणीय भुजबळ साहेबांची भूमिका तीच आहे। आज मराठा समाजाचे 58 मूक मोर्चे निघले, त्यानंतर 2 वर्षात जो हैदोस घातला मराठा समाजाचे 58 मूक मोर्चे निघले, शांततेच्या मार्गाने निघले। कुठल्या समाजात विदुष्ट निर्माण झालं का? नाही झालं। परंतु जसंच हे आंदोलन सुरू झालं 2 वर्षापासून यांनी समाजात माणूस ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि यांना कोणता नैतिक अधिकार आहे की सभा घ्यायचा नाही, सभा उधळून लावायचा? आज या ठिकाणी सांगायचं झालं तर मराठा समाजाच्या व्यासपीठावर सगळे मराठा समाजाचे नेते जातात, त्या ठिकाणी आमदार जातात, खासदार जातात, मंत्री जातात। आत्ता परवा 2 दिवसापूर्वी विखे पाटील हे मंत्रीच आहेत ना, मग त्यांनी जरांगेच्या दाराच्या आड जाऊन काय चर्चा केली? 1.5-2 तास बसले त्या ठिकाणी, मग का शाल हार घालून त्यांची भाषा शिकायला गेले ग्रामीण शैली?
या ठिकाणी आम्ही कुणालाही विरोध केला नाही. आमचं त्यांनाही सांगणं आहे, तुम्ही तुमच्या समाजाचं काम करा, आम्हाला आमच्या समाजाच्या भूमिका मांडून द्या. एक तर उपेक्षित समाज आहे आमचा. आता कुठेतरी आमच्या पदरात पडत होतं, आमच्या ताटात भेटत होतं आणि तुम्ही लगेच हिसकावून करण्याची भाषा घेताय. आज ठीक आहे, सभा घेतोय, उद्या उधळायची सभा होतो, उधळायचं तुम्ही हे करताय, परंतु प्रशासन त्याला बघून घेईल. आणि हे जे चाललंय या ठिकाणी सभा उधळून लावू, हे करू ते करू, हे प्रसिद्धीसाठी चाललेलं आहे. ह्यांचं कुठंतरी झेंडा दाखवायचा, कुठंतरी पळून गल्ली बोळातून जायचं, हा प्रकार यांचा आहे. मी त्यांनाही सांगू इच्छितो, तुमच्याही पुढच्या सभा होणार आहेत ना. आज एक सभा झाली म्हणून आम्ही तर थांबणार नाहीत ना, पुढे तुमच्याही सभा कुठंतरी होत्या ना. मग आम्हाला तशाच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल या ठिकाणी. आम्ही आपल्याला हे सांगतो आपल्या माध्यमातून. मात्र आपण जर दुसरीकडे बघितलं तर जो शासनाने निर्णय काढला 2 सप्टेंबरचा, तो शासन निर्णय शासनाच्या पातळीवरून काढला. तर मग त्या ठिकाणी शासन निर्णय करत असताना भुजबळ साहेब असतील, त्याचबरोबर इतर जे काही ओबीसीचे आमदार खासदार असतील यांनी विरोध केला नाही का? आणि सरकारने जर काढलेला JR असेल तर त्या सरकारने काढलेल्या JRच्या विरोधामध्ये सरकारचाच एक मंत्री या ठिकाणी येऊन जर हे करणार असेल, सभा घेणार असेल, तर ते कितपत संयुक्त आहे? JR कसा काढला, काय काढला तुम्हाला माहिती आहे. आत्तापर्यंत जेवढे मोर्चे निघाले, महाराष्ट्रात निघाले, एवढे मेळावे झाले, एवढ्या लोकांनी बलिदान दिलं, त्यावेळी JR बरा निघाला नाही तुम्हाला. हा ज्या पद्धतीने धुडगूस मुंबईत घातलं आणि मुंबईकरांना वेटीस धरलं, जेटच्या गाड्या देखील अडवण्यात आल्या, म्हणजे सरकारला वेटीस हुकुमशाहीच्या जोरावर हे काढलेलं आहे आणि कोर्टात टिकणार नाही हे आपल्याला मी सांगू इच्छितो. यात आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून 5 रीट याचिका आपण दाखल केलेल्या आहेत. म्हणून हा JR चुकीच्या पद्धतीने काढलेला आहे. भुजबळ साहेब देखील वारंवार बोलतात, हा मंत्रिमंडळासमोर देखील हा JR आला नाही. मग तुम्हाला एवढी का घाई झाली? मंत्रिमंडळाच्या समोर आणून JR मंजूर करून घेणं काम होतं ना एवढं. मंत्रिमंडळाचे जे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री, त्यांनी तो भाजपचा DNA हा OBC आहे सांगितलं होतं. मग ते मंत्री असताना, ते मंत्रिमंडळाचे प्रमुख असताना त्यांच्याकडून असा JR येतो, मग हे नेमकं कसं? फडणवीस साहेब म्हणतात OBC आमचा DNA, परंतु त्यांच्या खाली ते काम करणारे 2 जण आहेत, ते त्यांना व्यवस्थित काम करून देत नाही असा आमचा समज आहे. ज्या पद्धतीने आज पाहतो आपण, शिंदे मुख्यमंत्री असताना या आंतरवलीसारख्या ठिकाणी फार डझनभर मंत्री पाठवायचे. आज किमान फडणवीस साहेब आहेत म्हणून तर तिथं मंत्री कोणी जात नाही, हे लक्षात घ्या. विखे कुणाचे मंत्री? विखे त्यांचेच मंत्री आहेत, पण ते समाजासाठी पळतात. ते आता काय त्यांचं, आता ते काय विखे ते त्यांना बघू आता इलेक्शनला, त्यांनाही निवडणूक लढवायची पुढची. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आता जर बघितलं तर बीडमध्ये 61 सीट आहे जिल्हा परिषदेची, त्यापैकी 16 जागा ह्या OBCसाठी आहेत. आता जे नव्यानं कुणबी प्रमाणपत्र निघाले गेले त्याचा काय परिणाम होणार आहे आणि तो परिणाम झाला तर नेमकं OBCला जो सत्ताकारणातला, राजकारणातला जो टक्का आहे तो मिळतोय का? हेच चाललंय ना. एक तर शैक्षणिक आरक्षण आमचं गेलं आहे, सामाजिक आरक्षण गेलं आहे आणि राजकीय आरक्षण पण धोक्यात आलं आहे. आज शिक्षण संस्था कुणाच जास्त आहेत? मराठा समाजाच्या. तिथं जर एखादा OBC पोरगा जर घ्यायचं ठरलं तर कुणाला घेणार? ते जिथं कुणबी सर्टिफिकेट आले मराठा समाजाचं त्यालाच प्राधान्य देणार. म्हणजे तिथं नोकरीतून बी आम्ही वंचित राहिलोत, शिक्षणापासून बी वंचित राहिलोत. आज EWSचं 10% आरक्षण दिलं होतं, कटअप MPSCचं लागला, तिथं काय आलं, EWSचं आरक्षणचं कटअप कमी आला आणि OBCचा कटअप वाढला. आज तुम्ही राजकीय आरक्षणाचा विषय घेतला, या सगळ्या गोष्टी या मेळाव्यातून बोलल्या जातील, 100% बोलल्या जातील. आज माजलगाव सारखं ठिकाण नगरपालिका OBCला सुटली, तिथं ते 2-4 पदाधिकारी OBCचे काम करत होते. त्यांना साहजिकच वाटतं ना आम्हाला तिकीट भेटलं पाहिजे, आपण निवडून आलं पाहिजे. एक OBC प्रवर्गातून काम करतोय, परंतु या गॅजेटच्या माध्यमातून बोगस कुणबी नोंदी त्या ठिकाणी काढल्या गेल्या. पक्षाला काय आव्हान असेल? मी सगळ्याच पक्षाला सांगू इच्छितो, ज्यांनी बोगस ज्या ठिकाणी देतील त्या ठिकाणी आमचा OBCचा उमेदवार उभा राहील. आता एल्गार तर किल्ला आहे, काय आव्हान असेल एकूण सगळं संपूर्ण? आणि या मेळाव्यासाठी फक्त बीड जिल्ह्यातीलच का मराठवाड्यातील लोक सहभागी होतात? या जिल्ह्यासाठी आम्ही आमच्या बीड जिल्ह्याची तयारी केलेली आहे. बीड जिल्ह्यात आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन बैठका घेतलेल्या आहेत आणि लोकांना आव्हान केलेले लोक उत्स्फूर्त आहेत. त्याचबरोबर आजूबाजूचे जे जिल्हे आहेत बीड जिल्ह्याच्या, ते देखील लोक हे सभा ऐकण्यासाठी या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यामुळे आकडा निश्चित मी सांगू इच्छित नाही किंवा अंदाज पण येणार नाही, कारण की 375 एखाद्या समाजाचा असेल तर आपण सांगू शकतो ह्या समाजाची इतकी लोक येतात, पण हा 375 जाती या ठिकाणी एकत्र येत आहेत. त्यामुळे निश्चितच लाखाच्या पुढे लोक या ठिकाणी जमतील आपल्याला सांगू इच्छितो मी. या ठिकाणी पाहतो तयारी झालेली आहे आणि मोठ्या संख्येने OBC बांधव या ठिकाणी उपस्थित राहतील. पण जे या महाएल्गार सभेसाठी विरोध करतायत त्यांना देखील सांगितले आम्ही तुमच्या सभांना कधी विरोध केलेला नाही. जर तुम्ही तशा पद्धतीनं जर करायचा प्रयत्न करत असाल तर आगामी